आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत किंवा भावी शिक्षक आता या भरतीमध्ये रुजू होणार आहेत किंवा पुढे भावी शिक्षक जे होणार आहेत त्यांच्याकरिता एक महत्वाची बातमी आहे आणि मागण्या आहेत ज्या मुख्यमंत्र्याकडे युवा कार्य जे आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशन आहे ज्याचे अध्यक्ष तुषार देशमुख सर आहेत आणि वारंवार आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात वेळोवेळी पुणे असेल किंवा आझाद मैदान असेल किंवा हिवाळी अधिवेशन असेल अशा ठिकाणी आपल्या मागण्यांना जोर धरून कायमस्वरूपी आंदोलन करत आहेत, ज्या माध्यमातून त्या मागण्या सुद्धा मान्य झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आता 2022 मध्ये शिक्षक रुजू झालेले आहेत म्हणजे आता ते शिक्षण सेवक कालावधी त्यांचा सुरू आहे. अशा सर्व शिक्षण सेवकांसाठी आपले जे बांधव आहेत या सर्व बांधवांकरिता मुख्यमंत्र्याकडे एक साखळी घातलेल्या आहे, मुख्यमंत्र्याकडे निवेदन दिलेलं आहे, मागण्या मागितलेल्या आहेत की आमच्या शिक्षक सेवकांना काय काय गरजेचं आहे. कारण शिक्षक हा सुद्धा समान काम समान वेतनाची याच्यावरती कोर्टाचे संदर्भ सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. विविध पिटिशन ज्या टाकलेले होते त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी संदर्भ दिलेला आहे. या माध्यमातून या मागण्या पूर्ण करण्यात याव्या असं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. नेमक्या त्या मागण्या काय आहेत आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही तुमच्या संदर्भातील अपडेट असेल, शिक्षक भरतीच्या संदर्भातील असेल, ते कायमस्वरूपी आपण आपल्या चॅनलला देत असतो. लक्षात घ्यायचं आहे, युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या माध्यमातून 26 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे. कायमस्वरूपी तुषार देशमुख सरांच्या माध्यमातून ही आंदोलनं ही निवेदनं दिली जात असतात. त्या निवेदनाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या सुद्धा आपल्याला आपण बघितलेलं आहे. मग हे मागण्या कोणा संदर्भात आहे तर शिक्षण सेवकांच्या संदर्भात या मागण्या आहेत. शिक्षण सेवक कालावधी किंवा शिक्षण सेवक जे आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे. तुटपुंजा जी काही आर्थिक मदत आहे किंवा मानधन आहे त्याच्यावरती विद्यार्थी उमेदवारी काम करत आहे. पूर्वी 3,000 रुपयापासून तर आता 16,000 रुपयापर्यंत विद्यार्थी येऊन ठेपलेले आहेत. परंतु या महागाईच्या जमान्यामध्ये किंवा महागाईच्या या काळामध्ये हे 16,000 रुपये किंवा 18,000 किंवा 20,000 रुपयेही आपल्याला ते कामात येत नाही. त्यापेक्षा जास्त या महागाईमध्ये खर्च येत असतो. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिवार असते आणि त्यामुळे या 16,000 रुपयाचा परिवाराचा जो खर्च आहे तो भागत नाही. म्हणून त्यांची पहिली जी मागणी आहे ती पहिली मागणी आहे की या आपल्या शिक्षण सेवक आहे या शिक्षण सेवकांना सन्मानार्थ काय द्यावा, मानधन द्यावा, सन्मानपूर्वक मानधन द्यावा, ही एक त्यातली एक मागणी आहे. दुसरी एक मागणी आपल्या सर्वांना माहिती आहे की 2022 मध्ये कितीतरी शिक्षक म्हणजे 16 ते 17 आपले शिक्षण सेवक आहेत जे ज्यांचं निधन झालं. जे 19-20 मध्ये जी भरती झाली त्यामध्ये कोविड आलेला होता. कोविडच्या वर शासनाने सुद्धा ड्युट्या लागल्या होत्या. त्यावेळेस सुद्धा काही शिक्षक हे त्या ठिकाणी चेकपोस्टवर त्यांच्या नोकरी लावलेल्या होत्या किंवा त्या ठिकाणी ड्युटी लागलेल्या होत्या. त्यावेळेला मात्र सुद्धा त्यातही शिक्षक काही निधन पावले म्हणजे शिक्षण सेवक निधन पावले, परंतु त्यांना कोणत्याही शासनाच्या माध्यमातून भरपाई दिली जात नाही. म्हणजे शिक्षण सेवक कालावधीमध्ये जरी तुम्हाला काही झालं तरी तुमच्या याची हमी कोणी घेत नाही. म्हणून दुसरी जी मागणी आहे ती दुसरी मागणी अशी की शिक्षण सेवक कालामध्ये विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला जर काही झालं, त्या उमेदवाराला जर काही झालं तर यांना मेडिक्लेम आरोग्य विमा असणं आवश्यक आहे. हे दुसरी मागणी आहे. नंतर जर शिक्षण सेवकाचं जर निधन झालं, तिसरी मागणी शिक्षक सेवकाचं जर निधन झालं तर तो मृत्युमुखी जर पडला तर त्या ठिकाणी त्याच्या घरच्या कोणत्याही एका व्यक्तीला अनुकंपावरती काय देण्यात यावी, तातडीने नोकरी देण्यात यावी, असं सुद्धा ही तिसरी चौथी मागणी आहे. नंतर जर तो मृत्युमुखी पडत असेल किंवा निधन पावत असेल तर भरपाई म्हणून 25 लाख रुपये तातडीने शासनाच्या माध्यमातून देण्यात यावी, हे सुद्धा मागणी त्या ठिकाणी आहे. नंतर शिक्षण सेवकांना जर काही झालं तर जे नियमित शिक्षक आहेत या नियमित शिक्षकांना जसं मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा दिला जातोय तसाच मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा हे सुद्धा या आपल्या शिक्षण सेवकांना दिलं पाहिजे, अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे. ज्या माध्यमातून या मागण्या अत्यंत महत्वाच्या मागण्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा 5 ते 7 मागण्या ज्या आहेत या मागण्या युवा विद्यार्थी असोसिएशन आहे तुषार देशमुख सर यांचे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत या मागण्या पोहोचलेल्या आहेत आणि या माध्यमातून आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे.
कारण या सर्व म्हणजे आता जे 2022 मध्ये झालेले विद्यार्थी म्हणजे 2019 मधले तर परमनंट झालेले आहेत, स्थायित्व प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहेत, परंतु 22 विद्यार्थ्यांचं जर काही झालं तर त्यांना या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच होणारी जी होऊ घातलेली जी भरती आहे 2025 ची, जे तिसरी टेट झालेली आहे, यामध्ये सुद्धा 25 ते 20 हजार विद्यार्थी या ठिकाणी येतील. तर या शिक्षण सेवकांची सुद्धा तीच डिमांड असणार आहे की जी 2022 ची आहे. म्हणजे असे 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांकरिता हा निर्णय या ज्या मागण्या आहेत, ज्या अत्यंत रास्त मागण्या आहेत, महत्वाच्या मागण्या आहेत. कारण आपल्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी कायमस्वरूपी युवा असोसिएशनच्या माध्यमातून हे काम करत तुषार देशमुख सर काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला या मागण्यांबद्दल शिक्षण सेवकांना काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.